नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर डाकूयात आजच्या हेडलाइंसवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? भाजप सोबत युतीची शक्यता मावळली। ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची केली कान उघडणी। हॅकरची पत्रकार परिषद म्हणजे काँग्रेसचं षडयंत्र, भाजपचा आरोप। राजकीय वर्तुळात मात्र खळबळ। महिन्याभरात माझं लग्न, अक्षदा टाका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंची टोलेबाजी। एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक 3-4 महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे। अक्षदा टाकायचं काम करा, एवढंच सांगतो तुम्हाला। इतक्यात टाकू नका, नाही त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या, आता शिल्लकच राहिलं नाही। तसलं काय स्कीम काढू नका सांगतो। पण खूप बरं वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन। असंच आपलं प्रेम राहून द्या, एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ न घेता आपली रजा घेतो। प्रकाश आंबेडकर यांची चंद्रपुरात भाषणादरम्यान जीभ घसरली। नोटबंदीवरून केला अश्लील शब्दांचा वापर। टेलिव्हिजनला फटका बसेल म्हणून नव्हे तर चायना मधली असणाऱ्या पीएनटी कंपनी आहे, पेटीएम। मी मध्यंतरी आरोप केला होता, तेव्हा बीजेपी वाले म्हटले ही चायनाची नाही, भारतीयांची आहे। नाव एका भारतीयाचं आहे, पण 90% गुंतवणूक मा जॅक नावाच्या असणाऱ्या चायनीज माणसाची। मा जॅक नावाच्या असणाऱ्या चायनीज माणसाची आहे। आम्ही इथल्या असणाऱ्या देशप्रेमी हिंदुत्ववादी आरएसएस वाल्यांना विचारतो, देशप्रेमी हिंदुत्ववादी आरएसएस वाल्यांना विचारतो, चायना बरोबरचे तुमचे संबंध कसे आहेत? चांगले आहेत की युद्धाचे आहेत? डोकोलाम सारखी परिस्थिती झाली। आज काय चीनमध्ये येऊन चायना बसलं म्हणून वर्तमानपत्र सांगतंय। आणि मग या चायनीज कंपनीला या प्लास्टिक कार्ड वापरल्यामुळे जो ठ्या मिळतात त्याला प्रोत्साहन का दिलं, त्याला परमिशन का दिली? मी आम्ही काय म्हणतोय, हे पैसे घे, तू कमाव आणि आमच्याच पैशाने आमचीच गाडी लाव। हे धोरण आहे की नाही? आणि हे देशप्रेमी सरकार आणि देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्या, म्हणजे गुजरातीमध्ये म्हण आहे, आ बहीण मुझे मार। सांगलीत उमेदवारीवरून काँग्रेसमधील जुना वाद येणार पुन्हा उफाळून। जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी मदनभाऊ पाटील गट आक्रमक। डोंबिवलीतला अवैध शस्त्रसाठा प्रकरण, धनंजय कुलकर्णीच्या जामिनाचा मार्ग सुकर। पोलिसांकडून न्यायालयात कुठलाही युक्तिवाद नाही।
सांगली वानलेसवाडी येथे दारू पिल्याने एकाचा मृत्यू, संतप्त महिलांचा दारू दुकानावर हल्लाबोल, दुकान पाडले बंद। आमच्या इथं बऱ्याच नागरिकांना त्रास झालेला आहे या दारूमुळे। काही जण 4 महिन्यात दारू पिऊन मेल्यात, कोणाला अर्धांगवायू झाले, बरेच संसार उद्ध्वस्त झाले। त्यामुळे आम्हाला आमच्या गावात हा धंदा नको आहे। आणि ह्या दारूमुळे काल एक बाळकृष्ण वैदंडे हा तरुण दारू पिऊन येऊन झोपला, त्याच्यावर तो पुन्हा उठलेलाच नाहीये। त्याची 2 लहान मुलं, एक बायको, आई वडील असा त्याचा परिवार आहे। त्यामुळे आमच्या गावात हा धंदा नको आहे आणि जर या शासनानं नाही बंद केला तर आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार। ही दारू पिऊन आमच्या गावातल्या लोकांना त्रास झाला हे आम्ही अनुभवलंय आता। त्यामुळे आम्हाला आमच्या गावात दारू नको आहे। ह्याचं पुढचं पाऊल उचलायला आम्ही सगळ्या बायका तयार आहे। इमारत फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या कोल्हापुरातील होली क्रॉस इंग्लिश शाळेच्या ऑफिसची युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड। राज्य सरकार बरखास्त करा, ओबीसी नेत्यांची राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे मागणी। सांगलीत पसरली धुक्याची चादर, सांगलीकरांनी घेतला गुलाबी थंडीचा अनुभव। हेडलाइन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।